च्या बागेत फिरायला या मन तेवढी एवढी फाटते ना, डायरेक्ट लय फाटते. आणि घरच्यांचे फोनवर फोन येत आहे, नाही इकडे जाय तिकडेच आहे, हे इकडे ठेवले ते तिकडे ठेवले. आणि आधी मला माहिती आहे की काय काय फील करते मी आता. आता फण्या मोडून ठेवलाय म्हणे, अपुरा झाड आहे म्हणे, अर्धा तोडीसन ठेवलाय, आता तो झाडच दिसत नाही आहे. हॅलो नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. तर आज तर मस्त सर्वांचा तर उपासच असेल, एकदम मस्त असा दिवस आहे आज. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात. पण नमस्कार, मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज एकदम मस्त दिवस आहे. अरे भाई साहेब, मयूर पण येतोय तो बघा, मयूर. काय रे भाई एवढं पळत ते दहीगाव चलले का? काय दहीगाव का ब मावली के मंदिर में. तू जातोय का? तू जा रे? हाँ मी जा रहे ना. वाह. चल ना. अरे यार घरे काम आहे ना यार, बाकीमुळे नाही. पाय जाएगी ना रे. हा पाय जाएगी ना. सगळे पोरं आ रहे. अरे पण मग घर पे काम आहे बाकीमुळे. तू कोण कोण जात आहे तुम्ही? सगळे पोरे आ रहे आपले मित्र. सगळे अरे गे. अरे यार मयूर मस्त जातोय, माऊलींचं दर्शन घ्यायला मयूर जातोय. आणि नशीब माझं की मला नाही का आज थोडं अर्जंट कामाला जायचं आहे, नाहीतर गेलो असतं यार. माझं तर खूप मन आहे की मस्त माऊलींचं दर्शन घ्यायला जायचं. माझ्याकडनं तू पण जा, तू पण मस्त दर्शन घ्यायचं नाही एकदम मस्त. काय मग तू पण जातोय का? जातोय का? अरे यार काम आहे. नाही ना मी नाही ते. मयूर पण जातोय, या तुम्ही मस्त फिरिसन. मयूर, रोशन, अजून सर्व मित्र माझ्या घराकडचे गेले माऊलींचं दर्शन घ्यायला. पण नशीब माझं की मी नाही जाऊ शकलो. माऊलींना इथूनच नमस्कार करतो. पण नाही का घरी बसून लय बोर वाटते, कारण की कोणीच नाही घराकडे. एकदम पूर्ण शांतता झाली डायरेक्ट. एवढं सगळे गेले, कारण की दर्शन करायला गेले सगळे. तर मग लय बोर वाटतंय घराकडे. आणि त्यात पाऊस काही ऐकत नाही आहे. आणि मम्मी पप्पाने ते पण गेले शेतात, कारण की खत टाकायचं पण अर्जंटमध्ये होतं. तर ते खत टाकायला गेले आणि मी घरी बकऱ्यांचं चारा पाणी करायला मी घरी राहिला आहे. मी जर का तिकडे गेला असता दर्शनाला तर मग ते भुकेला राहिले असते. त्याच्यामुळे मग मी घरीच राहिला. हे बघा पाऊस नाही थांबत आहे सकाळपासून. आणि वाजले 11 वाजले. आता जातो तिकडच्या घरी जाणं आहे, कारण की बकऱ्या सोडायला जाणं आहे आता. 11 वाजले ना, बकऱ्या सुटते. पाणी तर काही कमी होत नाही. बकऱ्या सोडायला म्हणे बकऱ्या जातील तोपर्यंत नाही का. मला सगळे भाई छोटे छोटे बच्चे जे आहे ना घर राहणार ते साईडला काढीसन इकडे बांधण्या पडतात. तर ते काढी येतो आता. बच्चे काढीसन साईडले मी इकडे बांधी दिले. हे आता 11 वाजले ना, सगळे आमच्याकडच्या बकऱ्यांवाले आता शेतात जातील चरायला. आमच्याकडचा डांबरी रस्ता. यांच्या पण आता बकऱ्या येतील. आमच्या ह्या बकऱ्या ज्यामध्ये जातात ते येतील आता, तेव्हा सोडावे लागतील. मग होणार होता ना, गेला नाही. अरे यार काय, अरे यार मी पण बकऱ्यांकरता घरी राहिलाय. जाऊ दे. परवाच्या दिवशी गावडी पै गेली ती मला थांबला. मला वाटलं मी एकटा घरी की काय. चला हे
चले चलना चल 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 चला बच्चा उधर है देखिए पुढे चल अरे ते गारा पैसन डायरेक्ट जायचंच नाही म्हणतात चिखल पैसन डायरेक्ट पुढे जायचाच विचार नाही त्यांचा थांबून गेलाय डायरेक्ट ते येत आहे बकऱ्या आता गाऱ्यानं गैर पाय खराब होती ना आता बकऱ्यांनी हो आता मस्त बकऱ्या गिकऱ्या सोडायला आहे आता कोंबडीच्या पिल्लांना मस्त खायला बाजरी वगैरे टाकून देतो आणि मग माझं पण बघतो थोडंसं पोटपूजा हे बघा मस्त केळं पकायला ठेवले होते आम्ही या आषाढी एकादशी ना मग संध्याकाळच्यासाठी काहीतरी उपासासाठी खायला बनवण्यासाठी नाही का कच्ची कढी घ्यायला जातो आहे मी म्हणजे संध्याकाळी कामं येतील आताच मम्मीने सांगितलं की जा शेतातून घेऊन ये तर आता कच्ची कढी खायला जातो आहे बघा आणि एवढं जीव घाबरतो ना त्या वावरात जायला लय डायरेक्ट बागात घुसायला जेवढा जीव घाबरतो ना लय डेंजर कारण की मागे ते साप वगैरे होतं ना त्याच्यामुळे केळं च्या बागेत फिरायला या मन तेवढी एवढी फाटते ना डायरेक्ट लय फाटते आणि घरच्यांचे फोनवर फोन येत आहे नाही इकडे जाय तिकडे जाय हे इकडे ठेवले ते तिकडे ठेवले आणि आधी मला माहिती आहे की काय फील करते मी आता आता फण्या मोडून ठेवलाय म्हणे अपुरा घड आहे म्हणे अर्धा तोडीसन ठेवलाय आता तो घडच दिसत नाही हे बघा कसे केळे पिकलेले असतात पिकून पूर्ण खराब झालाय तो आता काहीच कामाचा राहिला नाही पहिले आधी माय काम कुठे ठेवलाय काय माहिती राम को देख कर फिर जनक नंदिनी भेटला ह्या गडाचे किडे पाहिजे कारण की त्याला पूर्ण नाही का थोडीसं तोडलाय त्याला पहिलेच मग त्याच्या फण्या तोडतो मोबाईल
त्याला पोहोचायला सांगतो वालापासून 2 नंबरच्या आरवाले